शेतकऱ्यांच्या भावनांशी खेळू नका, जिल्हाधिकाऱ्यांना फोन लावत खासदार ओमराजे निंबाळकर तलाठी आणि मंडळ अधिकाऱ्यावर भडकले. जनकापूरमध्ये नुकसानग्रस्त भागाची पाहणी. मंत्री भरत गोगावलेंकडून सोलापूरच्या बार्शीतील नुकसानग्रस्त भागाची पाहणी. बार्शीतील पुरी, घारी आणि कारी नारी गावातील नुकसानाची गोगावलेंकडून पाहणी. सोलापुरातील कारी गावात मंत्री भरत गोगावलेंचा ताफा शेतकऱ्यांनी रोखला. हेक्टरी 50,000 रुपये मदत देण्याची मागणी. सरकार लवकरच शेतकऱ्यांना मदत जाहीर करेल, मंत्री भरत गोगावलेंची ग्वाही. नाशिक जिल्ह्यातील कोळगाव, रुई आणि देवगाव परिसरातील शेतकरी संकटात. नांदूर मध्यमेश्वर धरणाच्या डाव्या उजव्या कालव्याच्या गळतीमुळे सुमारे 5,000 हेक्टर शेती जलमय झाल्यानं नापिकीची शक्यता. तर कालवे बंद करण्याचे छगन भुजबळांचे आदेश. हिंगोलीत मंत्री दादा भुसे यांच्याकडून नुकसानग्रस्त भागाची पाहणी. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना 8 दिवसात मदत मिळणार, दादा भुसे यांची माहिती. अजित पवार काय बोलले मी पाहिलं नाही, पण शेतकरी कुणाकडे मन व्यक्त करणार. अजित पवारांच्या वक्तव्यावर जयंत पाटलांचं वक्तव्य. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील बीड जिल्हा दौऱ्यावर. जिल्ह्यातील अतिवृष्टी आणि पूरग्रस्त भागांची पाहणी करणार. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्याचं मोठं नुकसान. 28 सप्टेंबरच्या एमपीएससीच्या पूर्व परीक्षा पुढे ढकलण्यात याव्या. पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांची ट्विटद्वारे राज्य सरकारकडे मागणी. पूरपरिस्थितीमुळे विद्यार्थ्यांची परीक्षा देण्याची मानसिकता नाही, बळजबरी न करता अडचणी समजून घ्याव्या, जयंत पाटील यांची मागणी. शेतकऱ्याला हेक्टरी किमान 50,000 मदत गरजेची. पंजाबप्रमाणे महाराष्ट्राला देखील केंद्राच्या मदतीची गरज. रोहित पवारांनी ट्विट करत राज्य सरकारकडे केली मागणी. धाराशिव मात्रेवाडीतील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला संभाजीराजेंनी केली मदत. मात्रेवाडीत भेट देऊन त्यांनी 1 लाख रुपयांची मदत केली सुपूर्द. अतिवृष्टीत शेती वाहून गेल्यानं शेतकऱ्यानं केली होती आत्महत्या. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे माजी आमदार सुनील टिंगरे 3 महिन्यांचे पेन्शन नुकसानग्रस्तांना देणार. इतर माजी आमदारांनाही मदत करण्याचं टिंगरे यांचं आवाहन. लातूरमधील माकणीथोरच्या सरपंचांनी तहसीलदारांच्या टेबलावर पैसे फेकल्याचा प्रकार. नुकसानाचे पंचनामे न झाल्यानं सरपंच राहुल माकणीकर संतापले. सतत संपर्क करूनही तहसीलदार कर्मचारी पाठवत नसल्याचा सरपंचांचा आरोप. बीडच्या कुर्लामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकांचं मोठं नुकसान. बळीराजा आर्थिक संकटात. आमचं लाखोंचं नुकसान. सरकारनं मदत करावी, अन्यथा फास लावून जीव द्यावा लागेल. महिला शेतकऱ्यांची उद्विग्न प्रतिक्रिया. दक्षिण सोलापूर तालुक्यातील सिंदखेड गावाला अजूनही पाण्याचा वेढा. सीना नदीला आलेल्या महापुरामुळे सिंदखेड गावाला 4ही बाजूंनी पाण्याचा वेढा. 1 ते 1,500 ग्रामस्थ अद्याप गावातच अडकलेले. बार्शीत अतिवृष्टीमुळे कांदा पीकही मातीमोल. पांगरी गावात कांद्याचं पीक गुडघाभर पाण्यात. शेतकऱ्याचे डोळे आता सरकारच्या मदतीकडे.